अरे अंकुश, बिल्डरचं कधीच काय काम पूर्ण झालंय? तुम्ही काय झोपा काढताय? लवकर करतो भाऊ. लवकरात लवकर काम झालं पाहिजे ह्याच. भाऊ काय फायदा नाही झाला तिकडे जाऊन. ऑफिसर नवीन आला एक, बोलतोय खोक्यापेक्षा 1 रुपया कमी नाही घेणार. भाऊ मला तर वाटतंय आपला बिझनेस ना थोडा दिवस थंड ठेवा. भाऊ त्या ऑफिसरचाच फोन येतोय, काय सांगू त्याला. इकडे गुड मॉर्निंग देशमुख साहेब. अहो असं नाराज होऊन कसं जमणार? यावेळेस 10 लाख घ्या. हो, मागच्या वेळेस गायकवाड साहेबांना मी तर 5 लाखात पाळला होता. परत नाराज झाला साहेब. आपल्या मोहिनीताईचा क्लास सुटला असेल ना? अरे हे काय? ताईचं नाव काढल्याने ताई एकदम महरूम ड्रेस घालून समोरच. साहेब तुम्ही म्हणाल तर ताईना घरापर्यंत सोडतो, एकदम VIP फॅसिलिटी मध्ये. साहेब तुम्ही समजून घेत नाही. तुमची फॅमिली माझी फॅमिली एकच झाली ना. मग तुमची बहीण मग माझी कोण? अहो सिंपल आहे. ओळखा बघू, बहीणच. ठीक आहे. वा भाऊ, आमची भाषा त्या ऑफिसरला समजत नव्हती, तुम्ही ते एकदम त्याला लायकीतच आणलं. असं आहे का? तिकडे हे घे टाळी. साल्यानो, काल कोण कोण होतं त्याच्यासोबत? भाऊ मी, प्रकाश, किशोर आणि 4-5 जण होतो. अहो भाऊ 3000 रुपये तर खर्च झाले. 1000 त्या सिनेमागृहात आणि हो भाऊ, आम्ही 2000 रुपयाची दारू पिली. आणि नंतर काय केलात? नंतर कुठं काय? अरे काय केलं? सांगतो. उनके नशे में, उनके नशे में, उनके नशे में, उनके नशे में, उनके एक इशा. चित्रपटातले आयटम गर्ल बघितले ना, काय हॉट होते रे, मनात भरली ना माझ्या. आता काय घरी घेऊन जातो का तिला? गप्पा बस, दारू चढली आहे तुला. अर्जुन बोलतो ते बरोबर बोलतोय. अरे समोर बघणार रे. काय भारी आहे रे. अरे उचलू तिला. भाऊ पण गोव्याला गेलेत. अरे घरातच तिचं थिएटर ओपन करू आणि नाचवू आपल्या तालावर. काय म्हणतो? येड लागलंय तुम्हाला? काय बोलताय, समजताय का? रस्ता मोकळा आहे. किशा तू तिच्या भावाला गुंडव, आम्ही पुरीला बघतो. काय पण करू नका, भाऊला कळलं तर उगाच मॅटर कशाला नादी लागते. ए यार भावाला नाही सांगत कोण. तू सर किशा, तुझा तिच्या भावाला गुंडव, आम्ही बघतो बाकी. तुझा पकडलं. कुणी आहे का रे बाळांनो इथं? प्रतीक जा त्या दादाला रस्ता दाखव. बाळा मला साईडला इकडे रस्ता दाखव बरं. नाव काय बाळा तुझं? बरं. चल बरं, मी इकडे राहतो. मला माझ्या घरापर्यंत सोडव बरं बाळा. उनके नशे में, उनके नशे में. काय चाललंय हे? काय चाललंय काय? चला आमच्या सोबत. माझे आई बाबा इथंच राहतात, आत्ता बोलून घेते. अरे आई बाबा वगैरे सगळे थांबले. चल वाचवा मला, वाचवा. चल वाचवा मला, वाचवा. अरे चावली ती, पकड तिला. हा एकदम कमी प्रीमियम बसेल आणि नवीन हो माझी गॅरंटी. हो तुम्ही फक्त हे करा, तुम्ही तुमचा ॲड्रेस पाठवून ठेवा त्याच्यावरती. हो चालेल, मी येऊन ते डॉक्युमेंट्स वगैरे कलेक्ट करेन. एक सेकंड नाही मॅडम, तुम्हाला एक सेकंड ना. दादा बघितली का? ताई
कुठे तुझी मम्मी पप्पा? हे अरे भाऊंचा कॉल आला होता, चला लवकर काहीतरी मॅटर झालंय. काय म्हटलं? चल चल. विजय, अरे तुला काय झालंय नक्की? हे बघ, आपण सामान्य लोक आहोत आणि हे सगळं आहे ना त्या पोलिसांचं मॅटर आहे. बेटर राहील तू या सगळ्यापासून लांब राहशील. समजतंय तुला? गुड. आणि तुला समजतंय का? जेव्हापासून मी ते दृश्य पाहिलंय ना, मला जेवण जात नाहीये, झोप लागत नाहीये. 5-5 मिनिटाला मला तेच परत डोक्यात येतंय. लहान मुलगी आहे रे ती. आता मला माहितीये काय करायचं ते. आय विल गेट इन टू दिस मॅटर. अरे विजय थांब. अरे बाबा थांब ना. विजय विजय मार ना, मार मला, मार. तुला हक्क आहे यार मला मारायचा. माझ्या प्रॉब्लेम मध्ये तू मला साथ दिली, पण यार ती लोक गँगस्टर आहेत रे. तुला समजत का नाहीये? पोलिसांसोबत सेटिंग आहे यार त्यांची. गँगस्टर? आणि आपण कोण आहे? पॉलिसी विकणारे लोक ना, मेहनतीने कमवणारे. ही गाडी, ही पोस्ट, ही सगळी मेहनतीची कमाई आहे रे माझी. हो यार, आणि हे सगळं गेलं तर जाऊ दे. हे सगळं गेलं तर परत कमवेन मी, त्याला वेळ नाही लागणार. पण ही वेळ आहे ना, ही वेळ गेली तर परत नाही येणार महेश. आज ती मुलगी होती ना, उद्या आपल्या घरातलं कोणतरी असणार आहे. मी तर आईला सांगितलंच होतं की पोलीस केस करू म्हणून. राहुल, तुझी ताई आली का रे? आई म्हणली की उद्यापर्यंत वाट बघू, नाहीतर पोलिसांना सांगते. मला नाही वाटत तुझी ताई येणार आहे. जातो का नाही इथून? आधीच माझ्या डोक्याला टेन्शन आहे. नाही तू मारतो बघ. सांगितलं होतं ना नको त्या पोरीला उचलायला. झाला ना मॅटर. आता खाल्ल्या ना भाऊच्या शिवाय उगाचच. आता काय करणार? अरे मी अजून पण सांगतोय, आता पण वेळ गेलेला नाहीये. आपली ताण भागेल असा एक प्लॅन माझ्या डोक्यात. भाऊला पण कळणार नाही, आणि भाऊला जरी कळलं तर भाऊला सांगायचं तुम्ही नव्हतोच. उतरणार नाही तुम्ही. शिवाय कोणाला ऐकणार वाटतं? काय बोललास रे तू? कसला प्लॅन रे हा? कसला प्लॅन? तुमची अजून खास काय केलेली दिसत नाही. काल काय बोललो होतो मी? अरे काल काय बोललो होतो मी? गलती एक बार करना, दूसरी बार मेरे को मंजूर नहीं. दत्ता है ना, ज्यादा बोलता नहीं, डायरेक्ट ठोकता है. समझ ले? लेके जा इसको. विजय सर,
इकडे इकडे. काय विजय सर, आमच्या गरीबाला पॉलिसी विकायला आलात का? अरे ये वर, अर्जंट आहे जरा. दादा टेन्शन नको घेऊ, हा घे चहा. दादा मी सांगतोय ना, दत्ताचीच लोक आहेत ती. तू एकदा त्या ठिकाणावर जाऊन तर बघ, तिथंच लपवलंय तिला. मी 100% सांगतोय. अरे 2 दिवस झालं उपाशी मारायची ना ती पोर. विजया ताट घेऊन जा तिला, उसको खाने को दो. हाँ भाऊ. ज्यादा इधर उधर नहीं करने का, समझ गया? चल निघितून. अरे माजराय तुम्ही सगळे साल्यानं. अरे बडे लडकी को उठाना था ना, लहान मुलगीला उचलून आणलाय तुम्ही. लहान मुलीचा काय 12चा क्लास घेऊ रे हरामखोरानो. मोबाईल कुठं आहे तिचा? भाऊ तिचा मोबाईल मग तिच्याकडेच असेल ना. अरे गाढवा, मोबाईल वरून लोकेशन सेंड करेल ना कुणाला तरी, मग अडकून गेलो ना सगळे सारे. ओ शिट. जा निघून. चल 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 चल. अरे उगाच भाऊच्या शिवाय खाल्लेत राव. नाही ना, चल जाऊ दे, किशाला भाऊ काय करतोय. अरे ह्याला काय झालं यार? ती पोरगी कुठे गेली? अरे पोरगी पळाली बघ. चल 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 लवकर. यार चला लवकर. अरे गाडी तर साफ करायची ना. तुमची डोकी थाऱ्या आहेत का नाहीत? दिमाग खराब करताय तुम्ही लोक. हा बोल रे. भाऊ मॅटर झाला. ती किडनॅप केलेली पोरगी नाही का, ती पळाली. कशी गेली पळून ती? सोबत एक पोरग होतं वाटतं भाऊ. तुम्ही काय झोपा काढताय का रे? लवकरात लवकर घेऊन ये तिला. हा हा. ठेव फोन. दिमाग खराब करतात झाले. चल उठ. चल लवकर. ए हिरो, ती पोरगी दे इकडं आणि कल्टी मार इकडून. भाऊनी बोलवलंय तिला. कोण रे भाऊ तुझा? रक्षाबंधनला पाठवतो, बाजूला हो. ए हाणार याला. त्यांच्या तर आता